विद्यार्थ्यांनो, मी आहे वृषाली. आपण चांगलं करत आहात अशी आशा आहे. ते विलक्षण आहे. चला सत्र सुरू करूया. मागील धड्यांमध्ये तुम्ही मुक्ती चळवळ, भारतीय राष्ट्रीय चळवळ, आसाम चळवळ इत्यादी विशिष्ट उद्दिष्टांसाठी उभारलेल्या विविध चळवळींबद्दल शिकलात. आज आपण आमच्या काळातील आणखी काही महत्त्वाच्या चळवळींचा विचार करू. आज 10वीच्या सामाजिक अभ्यासात आपण सामाजिक चळवळीबद्दल जाणून घेणार आहोत. आमच्या टाइम्समध्ये परिणाम, नागरी हक्क आणि 1960च्या इतर चळवळी. USSR मध्ये मानवी हक्क चळवळी, अण्वस्त्र विरोधी आणि युद्ध विरोधी चळवळी. महत्त्वाचे शब्द: नागरी हक्क, नागरिकांचे राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य आणि समानतेचे अधिकार. सविनय कायदेभंग, हिंसाचाराचा अवलंब न करता किंवा विरोधी सक्रिय उपाय न करता सरकारच्या किंवा सत्ता ताब्यात घेणाऱ्यांच्या मागण्या किंवा आदेशांचं पालन करण्यास नकार. पृथक्करण, एखाद्याला किंवा काहीतरी इतरांपासून वेगळं करण्याची क्रिया किंवा स्थिती. अस्थिर करणं, एखाद्या प्रदेश किंवा प्रणालीची स्थिरता अस्वस्थ करणं, मध्ये अशांतता किंवा अस्थिरता निर्माण करा. युद्धविरोधी, सर्वसाधारणपणे युद्धाला किंवा विशिष्ट युद्धाच्या आचरणाला विरोध. शस्त्रीकरण, शस्त्र म्हणून वापरण्यासाठी योग्य काहीतरी बनवण्याची क्रिया. संकल्पना नकाशा, 1960च्या दशकातील नागरी हक्क आणि इतर चळवळी. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जगावर युद्ध, क्रांती आणि राष्ट्रीय मुक्ती चळवळींचं वर्चस्व होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर 1950च्या मध्यात बहुतेक देशांमध्ये आर्थिक वाढ आणि समृद्धी दिसून आली. पण असमानतेमुळे तणावही वाढला होता. लोक त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवू लागले. अमेरिकन नागरी हक्क चळवळ ही 1960च्या दशकातील अशा महत्त्वपूर्ण चळवळींपैकी एक होती. आफ्रो अमेरिकन लोकांना समान वागणूक मिळावी यासाठी शाळा, बस आणि सार्वजनिक ठिकाणी पृथक्करणाविरुद्ध लढा दिला. त्यात अहिंसकाचा समावेश होता. निदर्शने, मोर्चे, सविनय कायदेभंग आणि भेदभावपूर्ण सेवांवर बहिष्कार. डॉक्टर मार्टिन लूथर किंग यांनी मॉन्टगोमेरी येथील बसेसवर बहिष्कार टाकल्याने 1956 मध्ये बसेसवर बंदी घालण्यात आली. ऑगस्ट 1963 रोजी 2 लाखांहून अधिक लोकांनी नागरी हक्क पारित करण्याच्या मागणीसाठी वॉशिंग्टनवर मोर्चा काढला. कायदा, या कायद्याने रोजगार कार्यक्रम, न्याय्य घरे, मतदानाचा हक्क आणि एकात्मिक शिक्षण व्यवस्थेची मागणी केली. डॉक्टर किंग यांनी माझे एक स्वप्न आहे या ऐतिहासिक भाषणातून
निषेधाला संबोधित केलं आणि यामुळे जगभरातील अहिंसक सामाजिक चळवळींना प्रेरणा मिळाली. USA मधील नागरी हक्क चळवळीवर विविध दृष्टिकोनाचा प्रभाव होता, जसे की समानतेसाठी शांततापूर्ण मार्गांवर डॉक्टर किंगचा विश्वास, कृष्णवर्णीय स्वातंत्र्य केवळ सशस्त्र संघर्षातूनच शक्य आहे, असा माल्कोम एक्सचा विश्वास, कृष्णवर्णीय महिलांनी प्रसिद्ध वॉशिंग्टन मार्च आणि महिलांच्या समानतेच्या लढ्यात भाग घेतला. या विविध प्रवाहांनी आधुनिक इतिहासाला आकार देणाऱ्या एका शक्तिशाली चळवळीला हातभार लावला. USSR मध्ये मानवी हक्क चळवळी. पूर्व युरोपीय देश आणि USSR यांनी निवडणुका, सेन्सॉर नसलेली माध्यमं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसारख्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणाऱ्या सरकारांचा सामना केला. या निर्णयांना कंटाळून लोकांनी या प्रदेशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रेस यासारख्या मानवी हक्कांची मागणी करण्यास सुरुवात केली. काही चळवळींनी USSRच्या नियंत्रणातून स्वातंत्र्य मिळालं, तर काहींनी समाजवादी व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अलेक्झांडर सोल्झेनित्सिन आणि आंद्रेई सखारोव्ह या चळवळीतील प्रमुख नेते होते. राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाखाली लोकांना अधिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ग्लासनोस्ट सुधारणा सुरू करण्यात आली. अण्वस्त्र विरोधी आणि युद्धविरोधी चळवळी. 1970 आणि 1980च्या दशकात 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी बॉम्बस्फोटांमुळे युद्ध आणि अण्वस्त्रांच्या विरोधात चळवळ उभी राहिली. USA आणि USSR यांच्यातील शीतयुद्ध आणि व्हिएतनामशी अमेरिकेचं युद्ध असूनही हजारो शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रांची शर्यत संपवण्यासाठी मोहीम चालवली. व्हिएतनाम संघर्षामध्ये 8,000 ते 30 लाख व्हिएतनामी सैन्य आणि नागरिकांचा मृत्यू झाला. अमेरिकेने रासायनिक शस्त्र आणि नॅपलम बॉम्बचा वापर केला. व्हिएतनामची काही गावं पूर्णपणे नष्ट केली. अमेरिकेच्या कृतींमुळे व्यापक असंतोष पसरला आणि युद्धाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली, ज्यामुळे अमेरिकेने 1975 मध्ये युद्ध संपवलं. यामुळे जगभरात शांतता चळवळीला चालना मिळाली. व्हिएतनाम युद्धानंतर अण्वस्त्रांची शर्यत तीव्र झाली. देशांनी अण्वस्त्रांचा साठा करण्यासाठी स्पर्धा केली. लष्करी औद्योगिक संकुल आणि सरकारांनी अण्वस्त्रांवर वाढवलेल्या खर्चाला पाठिंबा देण्यासाठी युद्धाची दहशत निर्माण केली. लोकांच्या लक्षात आलं की यामुळे विनाशकारी युद्धाचा धोका वाढला आहे. त्यामुळे शांततेच्या वाटाघाटींसाठी विरोध होऊ शकतो. USA आणि USSR शस्त्रास्त्रांच्या शर्यतीतील स्पर्धकांनी त्यांचे आण्विक शस्त्रागार कमी करण्यासाठी स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन स्टॉक सुरू केलं. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. 1991 मध्ये स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी अर्थात स्टार्ट
वर स्वाक्षरी करण्यात आली, ज्याने सुमारे 80% सामरिक अण्वस्त्र काढून टाकली. USSR विसर्जित झालं आणि शीतयुद्ध संपवून एक नवीन रशियन राज्य तयार झालं. USSRच्या उत्तरार्धात चेर्नोबिल आण्विक अपघातामुळे अनेक कामगारांचा मृत्यू झाला आणि युरोपियन प्रदेश दूषित झाला. याने अणुऊर्जेच्या धोक्याबद्दल जागतिक जागरूकता वाढवली आणि पर्यावरण संरक्षणासह युद्धविरोधी चिंता एकत्रित केल्या. भाग 2 मध्ये आपण आपल्या काळातील सामाजिक चळवळींबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. धन्यवाद.